हाय हॅलो नमस्कार सर्वांना. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण सर्वांच्याच आवडीची मस्त अशी चिकन दम बिर्याणी रेसिपी पाहणार आहोत. तर हे पहा, एकदम आपली रेसिपी मस्त अशी कलरफुल आणि त्यातील चिकनचे पीस सुद्धा एकदम मऊसूत छान असे शिजलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 5 ते 6 मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. हे पहा, कांदा आपल्याला छान असा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे. तर इथं मी गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये भरपूर असं तेल वतून घेणार आहे आणि ते तेल आपल्याला एकदम कडकडीत छान असं तापून घ्यायचं आहे. आपलं तेल तापलं की त्यामध्ये आपण सगळा कांदा वतून घ्यायचा आहे आणि छान असा आपल्याला छान खरपूस रंगावर आपला कांदा तळून घ्यायचा आहे. तरी ते पहा, आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे. तर या पद्धतीनेच आपण मोठ्या आचेवरच छान असा कांदा आपला तळून घ्यायचा आहे. आपली गॅसची फ्लेम बारीक करायची नाही तर आपला कांदा मऊ पडू शकतो. त्यामुळे मोठ्या गॅसवरच आपल्याला कांदा असा मस्त कलरवर छान तळून घ्यायचा आहे. हे पहा, मी कांदा काढून घेते आता. तरी ते पहा, आपला कांदा सर्व काढून झालेला आहे. तर हे कांदा तळलेलं तेल आपल्याला परत एकदा चिकन मॅरिनेट करताना वापरायचं आहे. तर हे तेल आपण आता साईडला ठेवून देऊया. आता आपण अर्धा किलो प्रमाणात चिकन बिर्याणी करणार आहोत. तर इथं मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. हा लांब सडक पिवळसर जुना असा तांदूळ घ्यायचा आहे. त्यांचा आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत असा होतो. तर अर्धा किलो मी तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी इथं पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे. हे चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने. इथं पहा, मीडियम साईजचेच आपले चिकनचे पीस केलेले आहेत. त्याच्यासाठी आपण 200 ग्रॅम इतकं दही घेतलेलं आहे. दही खूप आंबट नसावं. इथं मी 1.5 चमचा इतकं मीठ वापरलेलं आहे. तर आता आपण इथं सर्व मसाले यामध्ये घालून घेणार आहोत. इथं लाल मिरची पावडर घातलेली आहे मी 1.5 चमचा, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद पावडर, लिंबू, परत दालचिनी, जिरे, तमालपत्र, लवंग आणि मिरी, तरी आपण आणि 1 विलायची, असं आपण सर्व घालून घेणार आहोत खडे मसाले. तर इथं मी सुहाना कंपनीचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता. हे पहा, अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला. इथे पहा, आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट 1.5 चमचा घालायची आहे. तर आलं लसूण पेस्ट ताजीच वापरायची आहे आपल्याला. इथं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. इथं आपण तळलेला कांदा पण घालायचा आहे. हे छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आता मस्त व्यवस्थित असं सगळं चिकनला आपलं हे सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत. हे पहा, आपलं मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आता यामध्येच आपलं कांद्यामधलं तेल राहिलेलं आहे ते अर्धी वाटी इथं वापरलेलं आहे आपण. तर ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि आपण झाकण ठेवून मॅरिनेट करण्यासाठी 1 ते 1.5 तास इतकं ठेवायचं आहे. कमीत कमी आपण अर्धा ते पाऊण तास हे ठेवलं तरी चालेल.
पहा, या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. एकदम मस्त अशी भन्नाट ही रेसिपी तयार होते. तर आपण झाकण ठेवून 1 ते 1.5 तासासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपला तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचा आहे अर्ध्या तासासाठी. तर इथे पहा, मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तांदूळ असा स्वच्छ धुवून घेत आहे. इथं मी स्वच्छ पाणी ओतून व्यवस्थित असा आपला अर्धा ते तास असा तांदूळ भिजत ठेवणार आहे. आता आपला तांदूळ भिजलेला आहे. इकडं मी पाणी ठेवणार आहे. आपल्याला भात शिजवण्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं आहे. तर इथं मी 3 ते 4 तांबे इतकं पाणी ओतून घेणार आहे पातेल्यामध्ये. पाणी छान एकदम असं खळखळ उकळून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी उकळत आहे तोपर्यंत आपला तांदूळ निथळून घेऊया, म्हणजे आपलं व्यवस्थित असं पाणी त्यातलं पूर्ण निघेल. इथं मी आपला तांदूळ सगळा निथळून घेते एका चाळणीमध्ये. आपल्या पाण्याला इथं वर छान उकळी येईल. हे पहा, आता पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे. पाण्याच्या अंदाजानेच भरपूर असं मीठ टाकायचं आहे आपल्याला. इथं मी 2 ते 3 चमचे इतकं मीठ टाकलेलं आहे. शहाजिरे, सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तमालपत्र, शहाजिरे, धने, दालचिनी, चक्रीफूल आणि कोथिंबीर. पुदिन्याचे पानं असतील तर पुदिन्याची पानंही टाकायची आहेत आपल्याला. हे पहा, आपल्या पाण्याला पिवळसर कलर आलेला आहे. त्यात आपण आता अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. त्याने आपला कलर परत हाय असा होतो, पांढरा शुभ्र. हे पहा, हो का, पाण्याला आपल्या खळखळ उकळी अशी येत आहे. आता त्यामध्ये आपण निथळून घेतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे. हे पहा, आपले तांदूळ एकदम खळखळ अशी उकळी आली आहे भाताच्या पाण्याला. तर इथं पहा, आपला तांदूळ थोडासा शिजायचा राहिलेला आहे. अजून 5 ते 10 मिनिट आपण हा तांदूळ शिजवून घेऊया. पहा, तुटत आहे. 5 मिनिट अजून ठेवायचा आहे आपला तांदूळ. तोपर्यंत आता आपण बारीक गॅसवर शिजून देऊया. तोपर्यंत इथे मी दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्यामध्ये आपण फूड कलर मिक्स करणार आहोत. इथे पहा, मी एका याच्यामध्ये ऑरेंज कलर आणि एका वाटीमध्ये ग्रीन कलर असा टाकून घेते, म्हणजे आपल्या भाताला छान असा कलर येईल. आपली बिर्याणी कलरफुल मस्त अशी होते. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला मिक्स करून. तुम्हाला कलर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा याच्याऐवजी तुम्ही केशरही वापरू शकता. इथे पहा, आपलं तांदूळही छान शिजलेला आहे, भात झालेला आहे आपला. इथं आपण 80% आपला भात शिजवून घेतलेला आहे. आता आपण गाळणीने ते गाळून घ्यायचं आहे. एक चाळण घेतलेली आहे मी, खाली पातेलं ठेवलेलं आहे. आता ते गाळून घेते भात. भातही गाळून झालेला आहे आपला. तर आता आपण बिर्याणीला दम देणार आहोत. तर इथे पहा, मी मोठी कढई घेतलेली आहे. जाडबुडाचंच पातेलं किंवा कढई किंवा कुकर तुम्ही जाडबुडाचंच घ्यायचं आहे. इथे पहा, मी त्यातलंच तेल राहिलं होतं आपलं कांदा तळून, तेच वापरत आहे. इथं मी आलं लसूण पेस्ट यातही 1.5 चमचा टाकत आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे.
इथं मी लाल तिखट आणि याच्यात पण मी एक बिर्याणी मसाल्याची पुडी घातलेली आहे, लाल तिखट आणि हळद पण थोडीशी टाकलेली आहे। तर आपण मॅरिनेट केलेले चिकन सर्व ह्यात टाकून घ्यायचं आहे। हे पहा, एकत्र असं हलवून घ्यायचं आहे। आपण कांदा पण घालून घ्यायचा आहे, थोडासा कोथिंबीर घालायची आहे। आता आपलं भातामधलं खालचं पाणी असतं ना, ते थोडंसं घालून घ्यायचं आहे आपल्याला। त्याने एकदम मोकळी सुटसुटीत अशी बिर्याणी होणार नाही आपली। खूप मोकळी झाली तर आपल्याला घशामध्ये अडकल्यासारखी होती, त्यामुळं थोडंसं आपण त्या कढईमध्येच भाताचं पाणी उरलेलं आहे ते थोडंसं अर्ध फुलपात्र इतकं घातलेलं आहे मी। हे पहा, मी व्यवस्थित असं कढईला आपल्या लागलेलं आहे, तर ते विसळून बरोबर असं घेतलेलं आहे। हे पहा, 5 मिनिटं आपण असंच ठेवायचं आहे बारीक गॅसवरती। नंतर आपल्याला त्याच्यावरती आपल्या भाताचे थर लावायचे आहेत। हे पहा, शिजवून घेतलेल्या भाताचे थर लावायचे आहेत। तर इथं पहा, मी आपला यातला निम्मा भात वर टाकून घेतलेला आहे। ह्याच्यावर कलर टाकायचा आहे, कलरचं दूध टाकायचं आहे आपलं। तर मी ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर वापरलेला आहे, तुम्ही नुसता ऑरेंज सुद्धा वापरू शकता। हे पहा, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, कांदा घालायचा आहे आपल्याला तळलेला। हे पहा, कांदा घालून घेतलेला आहे मी। आता कोथिंबीर पण घालते। मस्त अशी कलरफुल आपली ही बिर्याणी होते। आता आपण परत दुसरा थर लावून घेणार आहोत। तर परत मी राहिलेला भात त्यामध्ये घालून घेतलेला आहे, सगळीकडून पसरून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता परत एकदा आपल्याला कलरचे दूध घालून घ्यायचे आहे। हे पहा, आता आपण कांदा आणि कोथिंबीर परत एकदा घालून घेणार आहोत। पहा, आता आपण थोडंसं तूप घालणार आहोत, 1.5 ते 2 चमचे इतके आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। या पद्धतीने ही तुम्ही रेसिपी नक्की करून पहा, खूप छान होते। आणि आपण झाकण ठेवून आपण हे 25 ते 30 मिनिट इतका आपल्या बिर्याणीला छान असा दम द्यायचा आहे। हे पहा, 5 ते 10 मिनिट मी बारीक फ्लेमवर ठेवला होता। आता आपण त्याच्या खाली तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि तव्यावरती आपली कढई ठेवलेली आहे चिकन बिर्याणीची। तर 25 ते 30 मिनिट इतकं बारीक फ्लेमवर आपल्याला ही बिर्याणी दम द्यायची आहे। पहा, 25 ते 30 मिनिट झाल्यानंतर आपल्याला आपला गॅस बंद करायचा आहे। पहा, मस्त अशी आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा, मस्त अशी तयार होते। आणि अजून सुद्धा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला नक्की विसरू नका। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, बाय बाय। अशाच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।